नमस्कार, आपण पाहतात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामकुंड व गोदावरी घाट परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि डीसीपी मोनिका राऊत यांनी रामकुंड व गोदाघाट परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला। घाट परिसरात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सूचना दिल्या। परिस्थिती लक्षात घेऊन घाट परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।